नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत की QR कोड असलेला जन्माचा दाखला ग्रामपंचायतमधून कसा काढायचा. तर चला सुरू करूया. जन्माचा दाखला काढण्यासाठी सर्वात आधी Google Chromeमध्ये gp.mahaigram.co.in या संकेतस्थळावर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांचे ID पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचे आहे. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला असा डॅशबोर्ड पाहायला मिळेल. त्यानंतर थोडे खाली स्क्रोल केल्यानंतर ग्रामपंचायत आवश्यक रजिस्टर माहिती या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर जन्म रजिस्टर या पर्यायावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर सर्वात आधी आपल्याला नोंदणी पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला ज्या व्यक्तीचे जन्म नोंद करायची आहे त्याची माहिती विचारली जाईल, जसे नोंदणी क्रमांक, गावाचे नाव, जन्मतारीख, लिंग, नोंदणी दिनांक, बाळाचे नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, आई-वडिलांचा पत्ता, माहितीदाराचे नाव. ही सर्व आवश्यक माहिती भरून घ्यायची आहे व साठवणे करून घ्या. साठवणे केल्यानंतर पुन्हा आपली ग्रामपंचायत आवश्यक रजिस्टर माहिती या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर प्रमाणीकरण या पर्यायावर क्लिक करा. ओपन झाल्यानंतर जन्म प्रमाणीकरण असा डॅशबोर्ड दिसेल. त्यात खाली स्क्रोल केल्यानंतर आपण केलेली जन्माची नोंद दिसेल. त्या नोंदवर प्रमाणीकरण या पेन्सिलवर टिक करा. आपण भरलेली माहिती बरोबर आहे हे तपासून माहिती प्रमाणित करून घ्या. माहिती प्रमाणित झाल्यानंतर ग्रामपंचायतीतील आवश्यक दाखले यावर क्लिक करून जन्म नोंदणी प्रमाणपत्र यात प्रमाणपत्र अर्ज हे पर्याय निवडायचे आहे. ओपन झाल्यानंतर आपण नोंद केलेल्या व्यक्तीचे नोंदणी क्रमांक व जन्मवर्ष सिलेक्ट करून अर्जदाराचे नाव व मोबाईल नंबर भरून साठवणे करून घ्या. साठवणे केल्यानंतर आपल्याला अर्ज प्रमाणित करून दाखला प्रिंट करायचा आहे. त्यासाठी पुन्हा ग्रामपंचायतीतील आवश्यक दाखले या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. नंतर जन्म नोंदणी प्रमाणपत्र प्रमाणीकरणवर क्लिक करून आपण नोंद केलेल्या व्यक्तीचे माहिती समोर प्रमाणीकरण या पेन्सिलवर टिक करून माहिती प्रमाणित करून घ्या. प्रमाणित केल्या सदरील प्रमाणपत्राची फी रक्कम दैनिक रोकड वहीत घ्यावयाची आहे काय असे विचारले जाईल. त्यामध्ये बाहेर पर्यायावर टिक करून घ्या. नंतर प्रिंटवर टिक करून प्रमाणपत्र डाउनलोड करून घ्या व पावतीची प्रिंट करून घ्या. जन्मदाखला डाउनलोड झाल्यानंतर त्यावर ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांची सही घ्या. तरी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आणि माहिती आवडली असल्यास व चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास व्हिडिओ लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.